गरवारे स्टेडियम येथील महानगरपालिका झोनमध्ये चिन्ह वाटप करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडी हा नोंदणीकृत पक्ष आहे आणि त्याचं जे चिन्ह आहे ते आरक्षित नसल्यामुळे ते खुल्या प्रवर्गात आहे आणि नियम असा आहे की जर एखाद्या नोंदणीकृत पक्षाचा एबी फॉर्म हा अगोदर जमा झाला तर त्याच्यासाठी छाननीमध्ये त्याला वैध अवैध ठरवण्याची प्रक्रिया एबी फॉर्मवर ठरत नाही, परंतु चिन्ह वाटपाच्या वेळेस ज्या पक्षाचा फॉर्म अगोदर जमा झाला आहे त्या पक्षाला ते चिन्ह देण्यात येतं। या ठिकाणी तीच परिस्थिती उद्भवली आहे, परंतु या ठिकाणी जो एबी फॉर्म जमा झाला तो अ वर्गातून झालेला आहे आणि ब क ड हे चारही वर्ग खाली ठेवण्यात आले आहे। वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी गॅस सिलेंडर या मागणीसाठी महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांना अर्ज पत्रव्यवहाराद्वारे कळवलेले आहे, परंतु सद्यस्थितीमध्ये त्याचा कुठलाही निर्णय या अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही। वंचित बहुजन आघाडीची मागणी अशी आहे की जर आपण आम्हाला अप्रवर्गातून गॅस सिलेंडर हे चिन्ह देऊ शकत नसाल तर उर्वरित ब क ड या जागेवर दिले पाहिजे किंवा चारही ज्या पक्षाची नोंदणी आहे त्याच्या उमेदवारांचा विचार घेऊन एकमताने एक चिन्ह हे दिलं पाहिजे हा नियम आहे। आणि या ठिकाणी इतर पक्षाचे प्रतिनिधी यांना या नियमाची माहिती नसावी, त्यामुळे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लवकरच यावर योग्य निर्णय लागेल, कारण जो काही संविधानाने कलमाने जो आपल्याला अधिकार दिला आहे तो कोणीही हिरावू शकत नाही। मी योगेश गुलाबराव बन, जिल्हा निरीक्षक वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद। योगेश जर तुम्ही बघितलं तर विरोधकांचं म्हणणं आहे की त्यांनी लेखीसुद्धा तक्रार दिलेली आहे आणि दबाव तंत्र वापरून तुम्ही पुन्हा चिन्हासाठी वापर करता। राजकीय पक्ष म्हटल्यानंतर नोंदणीकृत असल्यानंतर त्याला काहीतरी विशेष अधिकार प्राप्त असतात। नजर चुकीने अधिकाऱ्याकडून चुका होऊ शकतात, यापूर्वी अनेक वेळा झालेले आहे आणि नियमानुसार आपण जी मागणी करत आहोत ती मागणी रास्त आहे। त्यामध्ये या विरोधी असणाऱ्या पक्षांना त्यांच्या म्हणजे आज ते पराभूत झाले या भीतीनं कुठला तरी खटाटोप करण्याचा त्यांचा हा फालतू प्रयत्न सुरू आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी काय निर्णय दिलाय, काय चर्चा झाली तुमची? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला राजकीय पक्ष म्हणून विचारात घेऊन कुठला तरी एक सिम्बॉल देण्याचा, जो राखीव नसलेला सिम्बॉल देण्याचा आम्हाला त्यांनी खात्री दिली आहे। तुम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशावर तुम्ही त्यांचं पालन करण्यास समाधानी आहे? आम्ही निवडणूक निर्णयाच्या अधिकाऱ्याचं म्हणण्यापेक्षा आम्ही शासनाच्या निर्णयाचं पालनच करतो ना। तर तुमचं याच्या अगोदर जे सिलेंडर शहरामध्ये सर्वांना सिलेंडर भेटलंय, प्रभाग 9 मध्येच का असं झालेलं आहे? ही विरोधकांची खेळी आहे की नोंदणीकृत पक्षाला खुल्या प्रवर्गामध्ये जर चिन्ह गोठलेलं नसेल तर त्याला गोठवण्याचं काम यांच्यामार्फत केलं जातं, परंतु त्यालाही ऑप्शन असतात की एबी फॉर्म या फॉर्मची किंमत त्यांना माहिती नाही। जर त्याची किंमत कळाली असती तर चारही उमेदवाराला समान पॅनलमध्ये एक चिन्ह द्यावं लागतं, हा नियम आहे। आज जे चिन्ह वाटपावरून जो वाद उद्भवला त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया? आज निवडणूक अधिकारी 5 मधले प्रभारी फुलारे साहेब सर्व अ ब क ड सर्वांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि चिन्ह वाटप केले। त्यामध्ये चिन्ह वाटप असताना जे वंचित बहुजन आघाडीचे जे कपाट, एका उमेदवाराला कपाट भेटलं, एका उमेदवाराला टोपलं भेटलं, एका उमेदवाराला टोपी भेटली आणि एका उमेदवाराला मेणबत्ती भेटली। तर हे त्यांना चिन्ह भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे त्या ठिकाणी काही लोक आले आणि त्यानं फुलारे साहेब यांना सांगितलं का आम्हाला सिलेंडर पाहिजे। जर त्या कॉलम मध्ये ऑलरेडी लिहून दिलेलं आहे का बाबा तुम्हाला त्या ठिकाणी सिलेंडर पाहिजे का मेणबत्ती पाहिजे का त्या ठिकाणी कोणती निशाणी पाहिजे असं कॉलम मध्ये ऑलरेडी निवडणुकीत जो फॉर्म असतो त्याच्यामध्ये दिलेलं आहे। जर एखादी सही जर नसली तर त्या ठिकाणी तो फॉर्म बाद केला जातो आणि निवडणूक अधिकारी थोड्या वेळात प्रेशरनुसार येतात आणि थोड्या वेळानं लगेच सांगतात का तुम्हाला आम्ही मेणबत्ती सर्वांना मेणबत्ती देतो। म्हणजे कुठेतरी कायद्याला कुठेतरी घाला घातला जात आहे आणि कायदा संविधान हे
कुठेतरी तोडमोड केलं जातं, कोणाच्या तरी फोनवरून निवडणूक अधिकारी निर्णय चेंज करतोय. आता आम्ही कमिशनर साहेबाला भेटण्यासाठी गेलो होतो, आयुक्त साहेबांना, पण ते तिथं नाहीये. त्यांना आम्ही फोन लावला, त्याने सांगितलं बाबा मी 6 वाजता येणार आहे. आम्ही त्यांना सांगितलं की साहेब असं कोणत्या कलम मध्ये, असं कोणत्या कायद्यामध्ये जर असेल तर आम्हाला तो तुम्ही सर्वांना घ्या, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं चिन्ह वाटप तुम्ही करू नका, जेणेकरून जनतेला आणि जे उमेदवार आहे यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम तुम्ही करायला पाहिजे नाही. सर्वात प्रथम ज्या पद्धतीनं अनेक माजी उमेदवार या ठिकाणी उभा आहे, सर्वांना जे चिन्ह त्याने लिहिलेलं तेच चिन्ह त्यांना भेटलेलं आहे. पण जर कुठेतरी कायद्यानुसार या लोकांनी ज्या पद्धतीनं दमदाटी दादागिरी करून त्या पद्धतीने निर्णय चेंज केला तर त्याच्या मागचं कोणाचा फोन त्या फुलारे साहेबांना आलेला आहे, कोणाचा आशीर्वाद त्यांच्या डोक्याशी आहे याचा शोध घेण्यात यावा. असं तुम्हाला वाटतं का फुले साहेब हे निर्णय वंचित करून देणार आहे असं तुम्हाला शंका आहे? मला तर फक्त एवढंच वाटतंय, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आणि कलमानुसार जर आम्हाला त्यानं विश्वासात घेऊन सर्व उमेदवारांना जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्यानं त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं चिन्ह वाटप करावा नाही, ही हात जोडून त्यांना विनंती आहे. जर त्यानं असा कधी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत आम्ही कोर्टामध्ये धाव घेणार आहे. एमआयएम पक्षाकडून काय आक्षेप घेण्यात आलेला आहे या सर्व? एमआयएम पक्षानं त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये अर्ज दिला आणि त्यांना सांगितलं की साहेब हा निर्णय जे तुम्ही कोणाच्या तरी प्रेशर मध्ये घेताय, पहिले तुम्ही संपूर्ण उमेदवाराला त्या ठिकाणी बोलून आलं पाहिजे. मग ते कोणत्याही पक्षाचा जरी उमेदवार असला तरी चालेल, पण सर्वाला तुम्ही विश्वासात घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ते ठरवा. जर तुम्ही मनमानी जर उद्या जर समजा दुसरे एक अजून 50 लोक घेऊन आले तर तुम्ही थोड्या वेळाने म्हणशाल का नाही आता त्याला आपण सिलेंडर देऊन टाकू, नंतर अजून थोड्या वेळाने आले का तुम्ही म्हणशाल नाही आपण त्याला कमळ पण देऊन टाकू. हा साहेब, ही कुठपर्यंत दमदाटी चालणार आहे? जर निवडणूक अधिकाऱ्यांनी या निवडणूक प्रक्रियामध्ये चुकीचा निर्णय द्यायला आपली काय भूमिका असणार? आम्ही त्यांच्याविषयी कोर्टात जाणार आहे आणि कोर्टातून जे निर्णय येईल तो आम्हाला मंजूर राहणार आहे. माझं नाव काकासाहेब काकडे, एमआयएम पक्षाचा उमेदवार आहे.